असं म्हणतात की फक्त समाधानी माणसालाच शांत झोप लागते. पण समाधान म्हणजे नक्की काय, तो विचार केलाय का? समाधान म्हणजे सोल्युशन. जीवनात येणाऱ्या प्रत्येक शंकेचं, समस्येचं, प्रश्नाचं निराकरण किंवा उत्तर म्हणजे समाधान. ज्या माणसाकडे त्याच्या सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे असतात तो समाधानी. मग तुम्हाला जर झोप येत नसेल तर त्याचं समाधान शोधण्याचा किंवा उपाय शोधण्याचा तुम्ही प्रयत्न केलाय का? आपलं मन आणि शरीर स्टेबल असेल तर शांत झोप लागणं नक्कीच शक्य आहे. पण या सो कॉल्ड मॉडर्न बिझी लाईफमुळे खूप जण झोपेच्या गोळ्या खातात. मनोशारीरिक विकारांमुळे नॅचरल झोपेसाठी त्रस्त होतात. यातूनच मार्ग काढायचा असेल आणि किमान झोपेचं समाधान मिळवायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि यात सांगितलेल्या रेमेडीज नक्की फॉलो करा. सर्वात आधी एक डायरी आणि पेन तुमच्या बेडजवळ ठेवा आणि दिवसभरात ज्या काही शंका तुम्हाला सतावत असतील किंवा पुढचे प्लॅनिंग्स करायचे असतील त्या सर्व मुद्द्यांना या डायरीमध्ये लिहून ठेवा. आपल्या प्रत्येक प्रश्नाला एक उत्तर किंवा एक ॲक्शन प्लॅन किंवा सोल्युशन या डायरीमध्ये नमूद करा, जेणेकरून हे सर्व मुद्दे तुमच्या सर्व त्रासदायक विचारांना सोल्युशन देऊन तुमचं मन मोकळं करतील. त्यामुळं मन समाधानी होईल आणि शांत झोप लागू शकेल. तुमच्या दिनचर्येनुसार तुमच्या झोपेची एक वेळ नियमित ठेवा. दररोज एकाच वेळी झोपायला जा आणि दररोज ठरवलेल्या वेळी जागे व्हा. अगदी वीकेंडला सुद्धा हा नियम पाळा. आरामदायी झोपेसाठी तसं वातावरण तयार करा. म्हणजेच तुमच्या झोपण्याच्या जागी अंथरूण नेहमी स्वच्छ ठेवा आणि त्या जागी नेहमी शांततामय वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा. झोप लागण्यासाठी आधी मन शांत असणं गरजेचं आहे. म्हणून मनाच्या विश्रांतीसाठी तुम्ही डीप ब्रीदिंग करू शकता. डीप ब्रीदिंग करताना तुम्हाला 4 सेकंद श्वास घ्यायचा आहे आणि 4 सेकंदात श्वास सोडायचा आहे आणि असे 108 सर्कल तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. यासाठी 14 मिनिटे आणि 12 सेकंद लागतील. पण 480 मिनिटांची म्हणजेच 8 तास ही गाढ झोप तुम्हाला जर पाहिजे असेल तर हे 14 मिनिटं तुम्ही नक्कीच स्वतःसाठी देऊ शकता. आणि यापेक्षाही प्रभावी मार्गदर्शित मेडिटेशन करायचं असेल तर आजच मार्ग आनंदाचा सिरीज बुक करून बघा. यामध्ये तुमचं मन आणि शरीरातील स्नायू प्रगतिशीलपणे रिलॅक्स करण्यासाठी या सिरीजमध्ये दिलेले मार्गदर्शित ध्यान तुम्हाला अगदी खात्रीपूर्वक आराम देईल. मार्ग आनंदाचा या सिरीजच्या 6व्या एपिसोडमध्ये आपण अतिशय शास्त्रशुद्ध, सिद्ध, प्राचीन आणि सिक्रेट अशा ध्यानधारणा पद्धती शिकवलेल्या आहेत. पण मग हे करतानाच जोडीला तुम्ही काही चुकीच्या गोष्टी करत असाल तर चालेल का? जसं ड्रिंक करून ड्राईव्ह करता येत नाही तसंच अल्कोहोल, सिगारेट, कॉफीचं व्यसन त्यामुळं तुमचं ध्यान आणि मेडिटेशन कधीच असरदार होऊ शकणार नाही. त्यामुळं आधी व्यसनं टाळा. तसंच झोपण्याआधी मोबाईल स्क्रीन, TV, लॅपटॉप स्क्रीनचा वापर कमी करा. विशेषतः फोन आणि कम्प्युटर स्क्रीनचा प्रकाश तुमच्या डोळ्यांवरती ताण वाढवतो आणि झोपेत अडथळे निर्माण करतो. म्हणूनच झोपण्याआधी कमीत कमी 1 तास कोणतीही स्क्रीन बघणं टाळा. त्याचबरोबर दिवसभरातील शारीरिक हालचालींमध्ये वाढ करा. आपण काम करत असताना तासनतास चेअरवरती बसणं चुकीचं आहे. सतत एका ठिकाणी न बसता रेग्युलर स्मॉल ब्रेक्स घ्या. तुम्ही दिवसा झोपत असाल तर 15 ते 20 मिनिटांपेक्षा जास्त झोप शारीरिक विकार निर्माण करू शकते आणि रात्रीही झोप लागत नाही. आपल्या आहाराचाही झोपेशी जवळचा संबंध आहे. रात्रीचं जेवण जितकं शक्य असेल तेवढं लवकर घ्या. पचायला जड असणारे पदार्थ किंवा भरपूर वेगवेगळे पदार्थ आणि प्रमाणापेक्षा जास्त जेवण टाळा. लक्षात ठेवा की अगदी मन विचलित करणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टीही तुमची झोप उडवू शकतात.
खूप वेळ झाला तरी मला झोप का येत नाही असा जर विचार करून तुम्ही सतत घड्याळ बघत असाल तर या विचारानेही तुम्हाला झोप लागणार नाही. म्हणून सतत घड्याळाकडे बघणे सुद्धा टाळा. मग तुम्हाला ही झोप येत नसेल तर या सर्व रेमेडीज नक्की फॉलो करा. होप these remedies bring you peaceful sleep and refreshed morning ahead. Thank you. Remember to like, share, subscribe and hit the bell icon for more updates. आणि पाहायला विसरू नका आमची पर्सनल डेव्हलपमेंट सिरीज मार्ग आनंदाचा फक्त ma.peacemental.com या वेबसाईट आणि पीस मेंटल या अँड्रॉइड ॲपवर सुद्धा. थँक्स फॉर जॉईनिंग आवर जर्नी टू पीस अँड सेल्फ डिस्कवरी.